मागील 4 दिवसात मुसळधार पावसानंतर लातूर जिल्ह्यातील सर्व नद्या नाल्या आणि धरणक्षेत्र पूर्ण क्षमतेने भरले असून लातूरच्या तावरजा नदीचं पाणी सोडण्यात आलेलं आहे। 16 दरवाजातून पाणी सोडल्यामुळे पेठच्या शिवारामध्ये आपण सध्या बघत आहोत की सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। पेठच्या एक साईड बुदड आणि एक साईड पेठचं शिवार आहे आणि आपण सध्या पेठच्या शिवारामध्ये पूर्णपणे सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही ते शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार काय आपलं नुकसान झाले, आपलं काय मागणी आहे सरकार? सर, माझं नाव सुरेश पांडुरंग चपडे। मी जे उभा राहते माझ्या स्वतः वैयक्तिक जमीन आहे, गट नंबर 76। माझं जी पाहणी आता का सर शासनानं बघावे माझे सोयाबीनचे हाल काय ते, त्याच्यानंतर त्यांच्याच लक्षात आणावे। जनतेने मायबाप जनतेनं शेतकऱ्यांना कसं जगायचं आहे, शासन हाय का नाही याला वाली काही काय याचं नाही बघावं ही माझी विनंती आहे। आज माझं 1 किलो सोयाबीन न निघणार, 1 हेक्टर क्षेत्र आहे सर माझं इथं, आणि पलीकड बुदुडा शिवार पण माझं क्षेत्र आहे। माझं 1 हेक्टर ह्या क्षेत्रामध्ये 1 किलो दाणा निघणार नाही, एवढी माझी परिस्थिती बिकट झालेली आहे। जगण्याचा मला काहीच आत नाही। मी आज आत्महत्या करण्या इतक्या वेळ बघलेला आहे सर मला। मी सकाळपासून तलाठी साहेब पुन्हा जलसंपदा विभागाला मी फोन केला, त्यांना व्हिडिओ टाकला सकाळी 7 वाजता की माझे अशी नुकसान झाले, माझी पाहणी करावं। तर त्या दोघांचा पण मला रिप्लाय आहे की सर माझा त्यांनी म्हणतात की मला मी उद्या येतो, नाही तर तुम्ही माझ्या ऑफिसला या। मी काय करणार त्यांच्या ऑफिसला जाऊन मी फाशी घेऊ का तिथं? मला ही सांगा शेतकऱ्यांनी। शेतकरी एवढीच राहिले का शिल्लक? त्यांनी इथं यावं, माझी नुकसान पाहणी बघावं, मला काय ह्यांनी मला आधार देणार आहेत का नाही हे मला सांगावं। माझं काय त्यांनी मी तिथं त्यांच्या दौऱ्यात जाऊन उभारू। मी आत्महत्या केल्याशिवाय मला पर्यायच नाही सर, माझ्याकडे उरला मला जगण्याचा मला काहीच राहिलं नाही सर। माझे मायबाप, माझे लेकरं बाळ, मी कसं शिक्षण करायचं, कसं त्यांना माझ्या मायबापाला सांभाळायचं? आज 70-80 वर्षाचे माझे आई वडील आहेत, त्यांच्या दवाखान्याचं ते माझं कसं करायचं हे कोण बघणार आहे? मला काय आधार आहे? मला शेतकऱ्याला सांगा। मला शासनांतर आणि एक कशाचं नाही, 15 दिवस झालं कागद द्या, आधार कार्ड द्या, पासबुक द्या, पण द्यायला काय त्याचं कुणी इथं पंचनाम्याला आला नाही ना, कुणी काय माझी दखल घेतली नाही। ह्याच्या आधी आलं ती पाणी नॉर्मल आलं, आम्हाला काही वाटलं नाही, पण जे कालच्या पावसाने जे झाले ते आतून आत नुकसान झाले सर। मला जगण्याचं राहिलंच नाही। तुमच्या समोर आहे सर, तुमचे आभार मानेन मी की तुम्ही माझ्या इथवर आला न्यूज घेण्यासाठी। ह्याच्या पुढे मला काहीच नाही। मला एकतर सोडा मोकळं, मी जातो ह्या पाण्यातच वाट्याने जीव देतो, माझा आत्महत्या करतो, ह्याच्याशिवाय मला जगण्याचा पर्यायच नाही सर। मला काही किती हेक्टरवर सर्व असं पिकाचं नुकसान झालेलं आहे? कमीत कमी इथून पुढे 40 ते 50 हेक्टर बुदुडा शिवार आणि इथं पेठचं कमीत कमी 50-60 हेक्टर ही दोन्ही शिवार अशी पार झाले सर। पार खरडून गेल्या जमीनमध्ये माती आहे सर। तुम्ही बघलेला कोणी बी सांगा मला, मी जगावं का नाही म्हणून मला दावा तुम्ही सर कोणी बी ह्याच्यामध्ये काय का सांगा, नाही तर तुम्ही द्या औषधाची बाटली, आम्ही इथं पिऊन आत्महत्या करू, नाही तर समोर तुमच्या आम्ही उडी मारून पाण्यात आत्महत्या करू सर। आमचं कसं सांभाळायचं? आमच्या मायबापाला आमचे लेकरं कसे सांभाळायचं आम्ही? आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला काय शिक्षणाची आवड नाही का? कामाला लागत नाही हातबल काय? काय मागणी काय आपली आता? काय शासनानं होता होईल तेवढं लवकरात लवकर मदत करावं, काहीतरी आम्हाला आधार द्यावं शासनानं पुढे जगण्यासाठी। आम्हाला त्यांनी रिस्पॉन्स, आम्ही शेती आज बी आमचा व्यवसाय शेतीचा आहे, नंतर बी आम्ही शेतीच करणार जर आम्हाला जगविले तर। नाही जगविले तर काय जय जवान जय किसानचा नारा सर्व चुकीचा आहे, कुणी शेतकऱ्याकडे बघायला राजी नाही सर। आणखीन काही शेतकरी आपण त्यांशी जाणून घेणार। मग आपलं किती एकर शेत आहे? माझं इथं 2.25 एकर जमीन आहे। माझं नाव चंद्रकांत रामकिशन पाटील आहे, मी पेठचा रहिवासी आहे। माझ्या जमिनीमध्ये आज गुडघ्या इतकं पाणी या सोयाबीनमध्ये थांबलेलं आहे आणि तावरजा नदीचं कधी नाही ते पाणी, ते तावरजा धरणाचे गेट उचलल्यामुळं अचानक पाणी ह्या वावरामध्ये थांबलं आणि वावरातून पाणी बाहेर जायला शिल्लक म्हणजे जागा नाही, का तर नदी पोटोपोट वाहत आहे आणि पाणी बाहेर काढण्यासाठी साधन बी नाही कुठलं, सोडायचं पाणी कुठं? आणि त्याच्यामुळं आमचं इतकं आतोनात नुकसान झाले की कधी न भरून न शिकणारी ही उत्पन्न आहे। आम्ही लोकांचं कर्जबाजारी होऊन पेरणी केलेली आहे। आता ही काढणी करायचं म्हणलं तर कोणाचे आडतेवाचे पैसे काढावं लागतील, आणून त्याच्यासाठी ही करावं ते। एकतर शेतीमालाला कवडी मोल भाव आहे, जितकं घातलंय तितकं उत्पन्न तर निघतच नाही, पण आहे त्याच्यामध्ये समाधान मानावं म्हणलं तर हे निसर्गाने असलं करून तुच्छ भाव दिला सोयाबीनला शेतकऱ्याला, तरी पण शेतकरी तसा मागणी सरकारने याच्याकडे तात्काळ लक्ष घालावं आणि आम्हाला काय होता होईल तेवढी जास्तीत जास्त मदत देण्याचं सरकारनं करावं। आणखीन काही शेतकरी ते बुदोडा शिवारातले आपण त्यांशी जाणून घेणार। बुदोडा निवृत्ती हरिराम अलगुले बुदोडा इथून तावरजा नदीपासून 1 ते 2 किलोमीटर पूर्ण पिकाचे नुकसान झालेले, ही जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती पुढे बी आहे।
ह्याच्यात दुसरं काही नाही. तरी शासनानं ह्याचे पंचनामे करून आम्हाला जे ह्याचं काय आहे ती दखल घेऊन तर थोडंसं आमची नुकसान भरपाई करून द्यावी, एवढीच मागणी आहे शेतकऱ्याची. आणखीन काही शेतकरी काय सांगाल, आपलं किती शेत ते आहे? पेठ शिवारातलं आहे. सुहास रावसाहेब पाटील ही एक बाजू हेच आहे, तीच प्रचंड नुकसान झालेलं आहे. लवकरात लवकर शासनानं त्याचं दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी हेच नम्र होईल. तरी होते या शिवारातील शेतकऱ्यांची सध्या आता जीव मितीगुडीला आलेला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असून शेतकऱ्याला तात्काळ मदतीची गरज आहे, अन्यथा शेतकरी आम्ही आत्महत्या करू अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाला करत आहेत. मायबाप सरकार या शेतकऱ्याकडे बघणार का आणि यांना पीक विम्याचं नुकसान भरपाई भेटणार का, हा खरा प्रश्न अनुत्तरित आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.